सरकारने इतकाही माज करायला नको की तो माज उतरवण्यासाठी सातत्याने जनतेला रस्त्यावर उतरावं लागेल. करोडो लोकांचा आवाज आणि लाखो विद्यार्थ्यांचा आवाज दाबून जर तुम्ही फक्त मन की बात त्यांना ऐकवणार असाल तर आता लोक ते ऐकण्यासाठी तयार नाही आहे. तुम्ही शेतकऱ्यांनी आंदोलन केलं की त्यांना देशद्रोही म्हणणार, तुम्ही युवकांनी आंदोलन केलं की त्यांना देशद्रोही म्हणणार, तुम्ही महिलांनी त्यांच्या न्यायासाठी आंदोलन केलं की त्यांना देशद्रोही म्हणणार, तुम्ही शेतकऱ्यांच्या आंदोलनाला देशद्रोही म्हणून त्यांना पाकिस्तानमध्ये जायला सांगणार. LPG सिलेंडर पेट्रोल डिझेलच्या भावाबद्दल आंदोलन झालं की तुम्हाला ती लोकं देशद्रोही वाटणार. तुम्ही पेट्रोलमध्ये एथेनॉल मिक्स करणार आणि त्याच्याविषयी जर कोणी काय म्हटलं तर तुम्ही त्यांना देशद्रोही ठरवणार. तुम्ही नीटच्या परीक्षेबद्दल, दुसऱ्या परीक्षांचे जे पेपर फुटत आहेत त्याच्याबद्दल, महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर फुटला त्याच्याबद्दल जर विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं की त्यांना देशद्रोही ठरवण्याचा प्रयत्न करणार. असे किती लोकांना तुम्ही देशद्रोही ठरवणार आहात आणि त्यांना देशद्रोही म्हणून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न करणार आहात. आता तुम्ही म्हणाल की या सर्व आंदोलनांना विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षातील लोक हवा देत असतात, त्यांची माती भडकावत असतात. म्हणून जर का तुम्ही त्यांचं म्हणणं ऐकणार नसाल तर याच लोकांनी तुमच्या विरोधात मतदान करून निवडून आणलेले आमदार खासदार यांचं म्हणणं तुम्ही कसं ऐकून घेता, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षामध्ये कसं काय घेता, तुमच्या पक्षामध्ये त्यांना मंत्रिपदं कशी काय देता, तुमच्या पक्षामध्ये ते आल्यानंतर त्यांना मुबलक असा फंड कसा काय उपलब्ध करून मिळतो. जर तुम्ही ज्या लोकप्रतिनिधींना, तुमच्या विरोधात झालेल्या मतदानातून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींना तुमच्या पक्षामध्ये घेऊ शकता, त्यांचा आवाज ऐकू शकता, तर मग विरोधी लोकांचा आवाज, तुमच्या विरोधात उठणाऱ्या लोकांचा आवाज तुम्ही का ऐकत नाही आहात. लोकशाहीमध्ये तुम्ही विरोधकांचा आवाज दाबून फक्त सत्ता उपभोगण्यासाठी तुम्हाला दिलेल्या सिंहासनावरती जर बसणार असाल तर येणाऱ्या काळात तुम्हाला ते सिंहासन लवकरच खाली करावं लागणार आहे. आता मन की बात नाही तर जन की बात ऐकण्याची वेळ आलेली आहे आणि जर तुम्ही जन की बात ऐकणार नसाल तर तुम्हाला सिंहासन खाली करावं लागणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.